ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ते स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले सगळे युवक आणि युवती. आता ओळख करून देताना सूत्रसंचालक म्हणत होते की कुठून कुठपर्यंत प्रवास, आणि मला 1993चं साल आठवलं की मी ज्या वेळेला पत्र्याची पेटी घेऊन मुंबईला ट्रकानं UPSCच्या अभ्यासासाठी SISCत प्रवेश घेण्यासाठी गेलेलो होतो. गेल्या वर्षी मला ज्या हॉस्टेलमध्ये मी राहत होतो त्या जगन्नाथ शंकर सेठ युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये हॉस्टेल डेला बोलवलेलं होतं. त्यावेळेला माझ्या त्या आठवणी जागृत झाल्या. चर्चगेटच्या B रोडवर असणाऱ्या त्या हॉस्टेलमध्ये ज्यावेळेला ऍडमिशन मिळालं नाही त्यावेळेला SISC पासून जवळ असणारी यशोधन नावाची IAS आणि IPS अधिकाऱ्यांची राहण्याची इमारत आहे. त्या इमारतीमध्ये सर्वंट क्वार्टर्स आहेत. या अधिकाऱ्यांच्या सेवा करण्यासाठी जे शिपाई असतात त्यांच्या राहण्यासाठी 10 बाय 10च्या सर्वंट क्वार्टर्स आहेत. त्या सर्वंट क्वार्टर मध्ये रात्री झोपायला जागा मिळेल का ही शोधत होतो, कारण दिवसभर लायब्ररीत अभ्यास करता येईल, रात्री त्या सर्वंट क्वार्टर मध्ये झोपता येईल. तिथंही जागा त्यावेळेला मिळाली नव्हती. आमदार निवासमध्ये कसं तरी धडपडत 20-25 जणांच्या गर्दीत झोपण्याचा प्रयत्न करायचो. त्या आमदार निवासापासून 5 मिनिटाच्या अंतरावर मेट्रो थिएटर आहे. त्या थिएटरच्या बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत की ज्या ठिकाणी आतमध्ये चाललेला लखलकाट डोळे दुखून जायचा. कधी आतमध्ये आपल्याला चहा सुद्धा प्यायला मिळेल का हा प्रश्न मनात उभा राहायचा, कारण त्यावेळेला तिथला की ग्रेटर इज द स्ट्रगल, ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत असतं. मरीन चाललंय पाहायचो आणि शिव्या खायचो. त्याच क्लबचे ट्रस्टी मी DCP झाल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये येऊन विनवण्या करायला लागले की साहेब आमच्या क्लबचे तुम्ही ऑनररी मेंबर व्हा. थिएटर बाहेर 2-2 तास बॉलिवूडच्या हिरोला पाहिला बाउन्सरच्या शिव्या खात उभा राहायचो. मुंबईच्या पश्चिम भागाचा म्हणजे बँड्रापासून जुहू पर्यंतच्या भागाचा ऍडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्म स्टार 2-2 दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वाट पाहायला लागले. सांगण्याचा उद्देश बढाई मारणं बिलकुल नाही. हा प्रवास तिथनं इथपर्यंत फाटक्या 40शी घातलेल्या चड्ड्यापासून युनिफॉर्म पर्यंत गमभन जिल्हा परिषदेतल्या शाळेतनं IPS पर्यंतचा हा प्रवास आहे. छान SMS आला होता. The winning horse doesn't know why it runs due to beats and pains. Life is a race. You're a rider, and if you are getting beat and pain, sure that you are going to the race. ती धावणाऱ्या नसतंय की तो का धावतोय, चटके फटके चाकाचे फटकारे मिळत असतात त्यामुळे तो वेदना होत असतील. तर या शर्यतीमध्ये निश्चित आहे. हा जो युवा सांसद नियतीने सांगितलं त्याप्रमाणे कम्युनल हार्मनीचा जो प्रयोग आहे तो या संक्रमणाच्या परिस्थितीत the policeman is denounced, ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are condemned when they execute the law and dismissed when they do not. They are supposed to play the role of doctor, lawyer, soldier, diplomat and educator with remuneration less than that of a daily wages laborer. बरंच डोक्यावरनं गेलेलं दिसतंय. आपल्या मराठवाड्यातल्या फमू शिंदेने त्याचं छान भाषांतर केलेलं आहे. मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विनत बसतात, बदनामीचेच धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुद्दी असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार
पोलीस नंतर 1.5 वर्ष मुंबईमध्ये झालेली स्थित्यंतर, पोलिसांच्या मानसिकतेत झालेले बदल, मी 3 ड्रग्स पार्टियावरती, रेव पार्टियावरती, तो दूसरे कमरे में तुम सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या? यदि इस सवाल का जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. यू आर द नेक्स्ट. याद तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून ट्रायडंट हॉटेलमध्ये ASL करत होतो, ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंगची मीटिंग असते. शांततेच्या काळात जेवढा घाम गाळाल तेवढं कमी रक्त युद्धाच्या काळात तुम्हाला सांडावं लागेल. आणि दुसरं, चार्ज म्हणून पोस्टिंग झाल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल इश्यू करून घेतली होती. ग्लॉक पिस्टल हे तुलनेनं बरं वेपन, म्हणजे त्यात 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स असतात. तुलनेनं अतिरेक्यांकडे 4 अतिरेक्यांशी आम्हाला युद्ध करावं लागलं. त्या प्रत्येकाकडे एक AK-47, 6 डबल मॅगझिन्स. एक मॅगझिन्स मध्ये 30 गोळ्या असतात आणि एकदा ट्रिगर ऑपरेट केला तर 30 गोळ्या बाहेर जातात. सुट्ट्या 150 ते 200, म्हणजे 650 ते 700 गोळ्या AK-47च्या, एक ऍडिशनल पिस्टल, त्याच्या 60 गोळ्या, 20 ते 25 ग्रेनेड, पाव किलो वजनाचे साधारणपणे. ग्रेनेडच्या परिघातले 25 मीटरच्या परिघातल्या माणसांची कॅज्युअलिटी होऊ शकते. आणि एक प्लास्टिकच्या बॅगेमध्ये 8 किलोचा RDXचा बॉम्ब, अशी मृत्यूची सामुग्री घेऊन हे अतिरेकी आलेले होते. मी माझं बॉडीगार्ड अमित घेतले, ज्याला 3 गोळ्या लागल्या. 3 वाजताच्या फायरिंग लोड केली आणि मेट्रो थिएटर पास होत होतो तेवढ्यात त्यावेळचे DGP एन रॉय साहेबांचा फोन आला आणि हसन कपूर साहेबांचा फोन आला. विश्वास, रश टू ताज. तिथं ग्रेनेड ब्लास्ट आणि AK-47च्या फायरिंगचे आवाज येतात. मला पूर्ण खात्री पटली की हे किरकोळ प्रकरण नाहीये, हा अतिरेकी हल्ला आहे. कारण 26 सप्टेंबरला 1 तास नाही, 2 तास नाही, ताजच्या सगळ्या सिक्युरिटी ऑफिसर्सना घेऊन 9 तास त्या हॉटेलची बारकाईनं तपासणी, रेकी, सिक्युरिटी ऑडिट मी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं. त्यामुळे कोपरा खिडकी, दरवाजे, तिथल्या स्मोक डिटेक्टर, फायर स्प्रिंकलर, त्यामुळे अगदी तिथं दुसऱ्या दिवशी 3 तास अधिकाऱ्यांची, तिथल्या सिक्युरिटीचे चीफ महावीर सिंग राठोड, तिथले जनरल मॅनेजर, सिक्युरिटी इन्चार्ज यांची बैठक घेऊन 28 सविस्तर सूचना दिल्या की हे नॉर्थ कोट गेट आहे, इथून टेररिस्ट आले तर हे काचेचं गेट सहज तुटू शकतं. मला आठवते एक चित्रकार असतो आणि त्या चित्रकाराला परमेश्वराचं चित्र बनवण्याची इच्छा होते. मी काय करू? तो एक 5-6 वर्षाचा गोड मुलगा निवड, त्याला समोर बसव, त्याचं चित्र बनव, ते थेट कृष्णासारखं होईल. तो त्याचं मार्गदर्शन ऐकतो, बसवतो मुलाला, त्याचं चित्र बनवतो, अगदी कृष्णासारखं बनतं, त्याला खूप पैसे मिळतात, खूप यशस्वी होतो. 20 वर्षानंतर पुन्हा त्याची चित्र बनवण्याची इच्छा होते. तो त्याच मित्राला विचारतो, मी काय करू? मला राक्षसाचं चित्र बनवायचं, शैतानाचं चित्र बनवायचं. तो म्हणतो जेलमध्ये जा, तो मीच आहे. या 20 वर्षामध्ये माझ्यातला देव हळूहळू मरत गेला आणि राक्षस हळूहळू मोठा होत गेला. आतमध्ये विचारा, प्रत्येकाला आतमध्ये विचारा, 2 लांडग्यांची लढाई सारखी चालू आहे. एक लांडगा चांगुलपणाचं प्रतीक आहे, पुण्याचं प्रतीक आहे, सत्याचं प्रतीक आहे, करुणेचं प्रतीक आहे, विवेकाचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे, मदतीचं प्रतीक आहे, सेवेचं प्रतीक आहे. आणि दुसरा तिरस्कार, असूया, द्वेष, अत्याचार, विषमता, घृणा, पाप या सगळ्यांचं प्रतीक आहे. ज्या लांडग्यांना आपण खाऊ घालतो, ज्या लांडग्याला आपण पिऊ घालतो, तो जिंकतो. कुणाला घालायचं हे खाऊ पिऊ हे आपण ठरवलं पाहिजे. येत्या 17 तारखेला गणेश चतुर्थी आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्ता वासम स्मरणीति मायू कामार्थ सिद्धये.
ज्या प्रथम देवाचं, ज्या गणरायाचं, ज्या लंबोदर सगळ्यांची पाप उदरामध्ये घेणाऱ्या त्या गणरायाचं, ज्या व्रातपती व्रताचरणी लोकांचं संरक्षण करणाऱ्या गणरायाचं आपण स्वागत करणार आहोत. त्याचं आगमन होणार आहे. पुढे असंही म्हटलेलं आहे गणपती स्तोत्रामध्ये की विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रन, मोक्षार्थी लभते गती. जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, पुत्र पाहिजे त्याला पुत्र देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना भरपूर टेन्शन देतो. कारण ज्या पद्धतीचं अटेन्शन या बाप्पाकडे असायला पाहिजे ते नाहीये. मी तुमच्या समोर फक्त आणि फक्त गणपती बाप्पामुळे 1800 लोकवस्तीच्या छोट्याशा खेड्यात मी 3 जण IAS, IPS आणि IFS इन्व्हेस्टिगेशन वरती करण्यासाठी गेलेलो होतो. अमेरिकेतलं सगळ्यात महत्वाचं शहर न्यूयॉर्कला गेलो. न्यूयॉर्क मध्ये सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन, आणि मॅनहॅटन मध्ये सगळ्यात पॉश स्ट्रीट 56. मी ज्यावेळेला ट्रान्स पार्ट्यावरती, रेव पार्ट्यावरती मुंबई पुण्यामध्ये रेड केल्या त्यावेळेला खूप प्रश्नांना मला सामोरे जावं लागलं. जवळजवळ 280 मुला-मुलींना मी जेलमध्ये टाकलं म्हणून पुण्यात गदारोळ झाला. मुंबईमध्ये 232 आणि शेवटची ओकूड ज्यात क्रिकेटर्स वगैरे पकडले जातात 90. नाईट लाईफवर हल्ला, मुंबईचं फ्रीडम क्लास वगैरे वगैरे खूप प्रश्न विचारले. पण ज्यावेळेला या रक्ताचे आणि लघवीचे त्यांचे नमुने घेतलेले होते, त्यांचे रिझल्ट आले, पुण्यामध्ये 86%, 72 डिग्रीवरती जी रेड केलेली होती त्यातल्या 92% आणि ओकूड हॉटेल जुहू मध्ये रेड केली होती त्यातल्या 98% तरुण तरुणींच्या रक्त आणि लघवीमध्ये अफीम, चरस, गांजा असले ड्रग्ज नाही आहेत. त्याला LSD, एक्स्टसी, एम्फेटामाइन किंवा लिसर्जिक ऍसिड किंवा फ्लनिट्रेप्झेम म्हणजे ज्याला नायट्राइट बेस्ड. एखादा संडे नावाचा सिनेमा तुम्ही पाहिला असेल, त्यातनं संडे मिसिंग असतो त्या मुलीच्या आयुष्यातला. कारण हे ड्रग्ज एक कोक मध्ये मिक्स करून किंवा थम्सअप मध्ये मिक्स करून दिलं, पार्टीला घेऊन गेलं, पब मध्ये दिलं तर त्या मुलीची मेमरी ब्लर होते आणि सकाळपर्यंत, त्याला डेट रेप पण म्हणतात, डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचं, सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि याचा प्रचार आणि प्रसार तुमच्या हातात जे मोबाईल दिसतात ना त्याच्यातनं झालेला. इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साइट्स, isra.trans.com, फेसबुक, ट्विटर, का ते धोकादायक आहे? आजकाल दंगली ही खूप फास्ट, त्यामुळे क्रांत्याही झाल्यात. मिडल ईस्ट मधली गोंधळाची क्रांती आपण पाहिलेली आहे. अमेरिकेतला सर्वे आहे, हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होई तोपर्यंत मुलं म्हणजे 16 वर्षाची होई तोपर्यंत साधारण 20,000 तास इंटरनेट, 15,000 मर्डर्स पाहतात, 12,000 रेप पाहतात आणि साधारणपणे 1 लाख